विरोधात एक उद्गार त्यांनी काढलेला आहे. जय जिनेंद्र असं त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. त्या उद्गारांचा अर्थ मोहोळ यांच्या विरोधात जो काही जमीन घोटाळ्याचा आरोप झालेला होता यामधून हा 70,000 कोटीचा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा हा एक कोरडा सुरू झाला आणि त्याचा वापर भारतीय जनता पक्षानं त्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं संयुक्त सरकार अडचणीत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला. हा एक सगळा राजकारणाचा भाग झाला. अजित पवार यांनी भ्रष्टाचाराची ही प्रकरणं, भारतीय जनता पक्षावर त्यांनी हा जो केलेला आरोप आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी याच्यातून त्यांना काय साध्य करायचं. नमस्कार, फार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये जो निवडणुकीचा माहोल सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये रोज नव्या प्रकारच्या घटना घडत आहेत. सत्ताधारी पक्षातलेच लोक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि अनेक ठिकाणी लढत आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांचा सामना आहे. त्याच वेळेला एकनाथ शिंदे या दोघांच्या विरोधात लढत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत आणि त्याचा या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या एकूण वातावरणावरती परिणाम होतो असं दिसतं. खरं तर अजितदादा पवार यांच्या विरोधात इतक्या गोष्टी आतापर्यंत माध्यमामध्ये आलेल्या आहेत की त्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, त्यांनी पाटबंधारे खातं 10 वर्ष सांभाळलं तेव्हा त्यातलं सिंचनाचा टक्का वाढलाच नाही, मात्र धरणांच्या वरचा खर्च प्रचंड झाला. हा एक मोठा आरोप त्यांच्यावरती झालेला होता. त्याला झाली आता 15 वर्ष. 2008-9च्या सुमारास अजितदादांच्या विरोधात या प्रकारचे आरोप सुरू झाले. ते 2012 पर्यंत 2012 पर्यंत फार मोठ्या प्रमाणात होऊ लागले. अनेक प्रकरणं न्यायालयात गेली आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं अजितदादांच्या विरोधात खूप जोरदार अशी मोहीम चालवली. विनोद तावडे हे तेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता होते, एकनाथ खडसे हे विधानसभेत विरोधी पक्षनेता होते आणि देवेंद्र फडणवीस हे साधारणपणे ज्याला आपण म्हणू की दुसऱ्या फळीतले नेते. खडसेंच्या बरोबर ते मागे बसायचे विधानसभेमध्ये आणि विविध प्रकारच्या वैधानिक आयुधांचा वापर करून ते विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाचा एक ठसा उमटवत होते. फडणवीस महत्त्वाचे नेते होतेच, पण ते पहिल्या फळीत नव्हते. तावडे आणि खडसे हे पुढे होते. या दोघांनी आणि अर्थात फडणवीस, बाकीचे त्यांचे नेते या सगळ्यांनी मिळून अजितदादांच्या विरोधात गाडाभर पुरावा सादर करण्याचा एक मोहीम, एक मिरवणूक काढलेली होती. त्याचे फोटो आजही लोकांना आठवतात. या सगळ्या परिस्थितीनंतर 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि आपल्याला आठवत असेल की त्या सरकारला शरद पवार यांनी, सरकार म्हणजे अजून निकाल धड लागायचे होते, या टप्प्यावरती थेट बाहेरून पाठिंबा जाहीर केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही थोडीशी बाजूला पडावी अशा प्रकारची शरद पवारांची ती खेळी होती. पण हा जो 2014 ते 2019 हा फडणवीसांचा पहिला सत्ता काळ होता. त्याच्यामध्ये 1-2 महिन्यानंतरच शिवसेना ही सत्तेत सहभागी झाली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्तेचे भागीदार बनलेले होते. अजित पवार हे तेव्हा विरोधी बाकांवर होते. त्यावेळेला अजित पवारांच्या त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी, त्याच्यामध्ये लाचलुचपत विभागाने चौकशी करावी, पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागांनी चौकशा कराव्यात, पाटबंधारे खात्याच्या सगळ्या चौकशा व्हाव्यात, अशा प्रकारचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच केले. अर्थात यातून काहीच निष्पन्न झालं नाही, आपल्याला माहितीच आहे. सरकारनं हा सगळा जो प्रकार सुरू झाला तो खरं तर 2008 मध्ये तुकाराम मुंढे हे जे एक वादग्रस्त अधिकारी आता आहेत की जे आमच्या जिल्ह्यात नको असं सगळे मंत्री म्हणतात, आमच्या विभागात नको असं सगळ्या मंत्र्यांचं म्हणणं असतं. या तुकाराम मुंढेंनी तेव्हा ते उपसचिव असताना एक परिपत्रक पाटबंधारे विभागामध्ये काढलं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की या खात्यामध्ये वेगवेगळ्या ज्या डिव्हिजन्स असतात, वेगवेगळ्या म्हणजे खोरेनिहाय अशी जी आपल्याकडे पाटबंधारे विकास महामंडळ आहेत, या सर्वांमध्ये
वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी, सामानाची खरेदी ही अतिरिक्त केली जाते आणि त्यासाठी सरकारी दरपत्रकाचाही वापर होत नाही अशा प्रकारचा आक्षेप घेणारं आणि त्याच्या प्रकारचं करू नका अशा सूचना देणारं परिपत्रक हे उपसचिवांनी म्हणून मुंडे साहेबांनी काढलं. ह्याने एक खळबळ माजली. हे खातं त्या आधीची 10 वर्ष अजित पवार सांभाळत होते. त्यामुळे या खात्यात काय चाललेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी का होते, दरपत्रकाचा वापर का होत नाही, हे प्रश्न विरोधकांनी विचारायला सुरुवात केली. अर्थात दादांनी तात्काळ ते पत्रक मागे घ्यायला लावलं. अशा प्रकारची पत्रकं मला विचारल्याशिवाय काढू नका अशा प्रकारच्या सूचना त्यांनी खात्याला दिल्या. पण हे सगळं असलं तरी 1999 ते 2009 या काळामध्ये अजितदादांच्या ताब्यात, त्यांच्या नियंत्रणामध्ये हे सगळं जलसंपदा, पाटबंधारे हा सगळा विभाग असताना जी कामं झाली त्यांचा एक आकडा 70,000 कोटीचा काढला गेला आणि या काळामध्ये सिंचनाचा टक्का किती वाढला अशी एक आकडेवारी सरकारच्याच एका विभागानं म्हणजे अर्थ खात्यानं ही प्रस्तुत केली. आपलं अर्थ खातं हे प्रत्येक अंदाजपत्रकाच्या आधी बजेटच्या सेशनमध्ये एक आकडेवारीचा तक्ता प्रसिद्ध करत असतं, पुस्तक प्रसिद्ध करत असतं. त्यामध्ये सिंचनाखाली आलेलं क्षेत्र, सिंचनाचा असलेली टक्केवारी, किती प्रकारे सिंचन झालेलं आहे वेगवेगळ्या धरणांच्या माध्यमातून अशी एक आकडेवारी दिली जाते. त्या काळामध्ये जी आकडेवारी अशी प्रसिद्ध झाली त्यामध्ये 0.1% म्हणजे इतक्या कमी प्रमाणात सिंचन वाढलं अशा प्रकारचा एक आकडा आलेला होता आणि त्याचा वापर करून अजित पवारांच्या विरोधात हे सगळं एक मोठं आरोपांचं सत्र सुरू झालं. त्याच्यातून सरकारने चौकशा नेमल्या, अजित पवारांना काही काळ राजीनामा द्यावा लागला आणि त्या सगळ्या घटनाक्रमानंतर मंडळी कोर्टामध्ये गेली. पाटबंधारे खात्याचे जे निवृत्त अधिकारी होते विजय मांढरे, त्यांनी देखील काही आरोप केले. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिली. यामधून हा 70,000 कोटीचा घोटाळा हा एक ओरडा सुरू झाला आणि त्याचा वापर भारतीय जनता पक्षानं त्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं संयुक्त सरकार अडचणीत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला. हा एक सगळा राजकारणाचा भाग झाला. नंतर राजकारणाने कूस बदलली. 2019 ही जी एक निवडणूक झाली आणि ते एक मोठं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ करणारं असं जे वर्ष झालं, त्याच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं एक संयुक्त सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं. त्यांनी 2.5-3 दिवस कारभार केला. पण त्या काळामध्ये हा जो काही पाटबंधारे घोटाळा आणि त्याच्या ज्या काही चौकशा सुरू होत्या त्याचा एक अहवाल हा सरकारकडे आलेला होता, त्याच्या आधीच आलेला होता. तो मंत्रिमंडळानं स्वीकारला. तेव्हा मंत्रिमंडळ फक्त 2 सदस्यांचं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री. या मंत्रिमंडळानं जी काही बैठक घेतली असेल त्याच्यामध्ये हा अहवाल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये अजित पवार किंवा त्यांच्या मंत्र्यांचा या सगळ्या घोटाळ्याशी काही संबंध नाही अशा प्रकारचा एक निष्कर्ष काढला गेला होता. हा देखील एक आरोपाचा मोठा भाग झाला. 19च्या नंतर म्हणजे ते सरकार अल्पजीवी ठरल्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. त्याच्यामध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. कालांतराने देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष यांनी ते सरकार पाडलं. उद्धव ठाकरे पायउतार झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या सरकारमध्येही एक 6-8 महिने, वर्षभराच्या अंतरामध्ये अजित पवार हे पुन्हा सामील झाले. ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. हा सगळा त्यांचा सत्तेचा काळ आणि त्यांच्यावरती झालेला हा 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप, या सगळ्याची चर्चा ही आता या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने होते आहे आणि ती सुरू करण्यामध्ये अजितदादांचाच एक मोठा हात आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे इथं त्यांनी ज्या काही 2 पत्रकार परिषदा घेतल्या प्रचाराची सुरुवात करण्याच्या टप्प्यावर, त्यातल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा 70,000 कोटीचा उल्लेख केला आणि माझ्यावरती 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांनी केले
त्यांच्यासोबतच मी आता सत्तेत आहे असं एक विधान त्यांनी केलं. अजितदादांच्यावरती इतके मोठे आरोप होत असताना, त्यांच्यावरती न्यायालयामध्ये वेगवेगळे खटले सुरू असताना, आजही त्यातले काही प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, संपलेली नाहीत. सरकारी अहवालामध्ये त्यांना एक क्लीन चिट देण्यात आलेला आहे, हे खरं आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या ज्या लाचलुचपत खात्याच्या किंवा अन्य ज्या चौकशा सुरू झाल्या ईडीच्या वगैरे, त्या चौकशांमध्ये देखील काहीही सत्य किंवा काही या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं अद्याप पुढे आलेलं नाही. पण एक चौकशीची टांगती तलवार आजही त्यांच्या मस्तकावर आहे. असं असताना ते मुद्दाम ह्या प्रकरणाचा उल्लेख का करत आहेत, हा एक मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. मला याच्यातून असं दिसतं की भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक अडचण तयार करण्यासाठी अजित पवार यांनी हे विधान केलेलं असावं. भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातल्या नेत्यांच्या विरोधात त्यांचा मोठा आक्षेप आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या स्तरावर जो काही भ्रष्टाचार झाला तो भाजपच्या आशीर्वादाने झाला, भाजपच्या नेत्यांच्या आशीर्वादाने झाला, अशा प्रकारचे आरोप आता ते करतायत. गंमत म्हणजे 2019 ते 2025 म्हणजे आता निवडणूक होतीये, या सर्व काळामध्ये अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. मधला एक 7-8-9 महिन्याचा काळ सोडला तर. पण या दोन्ही महापालिकांमध्ये त्यांची स्वतःची, त्यांच्या पक्षाची सत्ता नाही. ह्या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये इतके मोठे आरोप ते करतायत, भाजपवर थेट आरोप करतायत. मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांच्या विरोधात एक उद्गार त्यांनी काढलेला आहे, जय जिनेंद्र असं त्यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. त्या उद्गारांचा अर्थ मोहोळ यांच्या विरोधात जो काही जमीन घोटाळ्याचा आरोप झालेला होता, त्यांच्या सहभाग असलेल्या कंपनीने एक जैन बोर्डिंगची जागा पुण्यातली शिवाजीनगर भागातली खूप मोठी आणि प्रचंड किमतीची जागा, ही किमतीची जी ठराविक किंमत जी लोकांना वाटते 1000-1200 कोटी, त्याच्यापेक्षा पुष्कळ कमी किमतीत 350 कोटीत घेतली, अशा प्रकारचा एक आरोप झाला. मोठं आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यात उतरलेले होते आणि शेवटी तो व्यवहार रद्द झाला. ह्याला उद्देशून जय जिनेंद्र असं अजित पवार म्हणत आहेत का, हे आता प्रत्येकाने ह्याचं उत्तर शोधायचं आहे. अजित पवार यांनी भ्रष्टाचाराची ही प्रकरणं, भारतीय जनता पक्षावर त्यांनी हा जो केलेला आरोप आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी 70,000 कोटीच्या ज्या आरोपांचा उल्लेख त्यांनी केला, याच्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे? त्यांना भारतीय जनता पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचं आहे. आणि हे त्यांचं उद्दिष्ट हे मतदार साध्य करणार का? मतदार इथल्या या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा किंवा त्याच्यातून जे काय त्यांना सूचित करायचं आहे अजितदादांना, याच्यातून मतदार काही वेगळ्या प्रकारचा निर्णय करणार का? भारतीय जनता पक्षाला घरी बसवणार का? अशा प्रकारचा एक प्रश्न हा देखील याच्यातून तयार होतो. या सगळ्या चर्चेवरून, या सगळ्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं हे आपण जरूर आम्हाला कळवा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमच्या नवराष्ट्र चॅनेलला देखील आपण अवश्य सबस्क्राईब करा, असं सांगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.